आणि त्यावेळेस त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम त्या देशाच्या त्या मालावर विपरीत परिणाम होतो आणि ती स्थिती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशी अपेक्षा माझ्यासारख्याची आहे. साहेब एकंदरीत अजितदादांची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांना ट्रोल केलं जातंय की जाणून बुजून यांनी ही अतिघाई केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय. मला काही त्याचं भाष्य अजितदादांचं स्मारक होतंय बारामतीमध्ये, आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली. कशा स्वरूपात कोणी सांगितलं? मी आता पेपरमध्ये वाचलं की आम्ही तिथे स्मारक करतो आहोत वगैरे वगैरे. ही गोष्ट मला माहिती आहे. या संस्थेच्या जागेची चर्चा काही लोकांनी केलेली, त्याच्याबद्दल त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे आणि त्यामुळे कमीत कमी मला तर ठाऊक असलं पाहिजे. असा काही तिथं आम्ही त्या संबंधीचं चर्चा केलेली आहे. त्याच्या संबंधीचं काय करायचं आम्ही सगळे लोक एकत्र बसू, कसं करायचं त्याचा विचार करू. पण ते नसताना, त्याच्याबद्दलची चर्चा झाली नसताना त्याचं आज हे भाष्य करणं योग्य नाही. साहेब, आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलिनीकरणाच्या मुद्द्यासंदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली. म्हणले जर विलिनीकरणाचा मुद्दा असता तर अजितदादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलिनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का? त्यांना हा माझा उल्लेख करण्याचा काय अधिकारी समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करायचा काय अधिकारी मला माहिती. पवार साहब, यही सवाल जो है हिंदी में है, मर्जर को लेके, विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में, और अब जो कि दुखद घटना हुई है. बिल्कुल नहीं, आप कहते गलत है, ऐसी बात कुछ नहीं थी. हमारे साथी जयंत पाटिल और अजीत दादा कुछ इशू पर बातें करते थे, इससे ज़्यादा कुछ नहीं. नाही, प्रफुल्ल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रकरणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती, विलिनीकरणाबाबत अशी काही चर्चा नाही. मला माहिती नाही, त्यांनाच विचार. साहेब, एकत्रीकरणाबाबत काय चर्चा आता पुढे होणार आहे का, किंवा ही सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे? असं आहे की आम्हाला लोकांच्या समोर जे संकट आहे त्यातनं परस्परांना धीर देणं आणि पुढं कसं राहायचं याचं आमचं लक्ष आहे. राजकीय निर्णयाच्या संबंधी आम्ही कोणाशी चर्चा करत नाही. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थितीत काय भावना आहे? कारण ज्या दिवशी शपथविधी झाला आनंद आहे, संधी दिली आनंद आहे. सर, अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा मांडलाय की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी, आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, या सगळ्या सीबीआय मार्फत चौकशी व्हावी असं त्यांनी संजय राऊत म्हणाले. विचारच झाला. साहेब, अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, अनेक शंका उपस्थित केल्या जातात, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? याच्या संबंधी मी आज सुरुवातीला बोललोय, पुन्हा काय सांगायचं. मी सांगितलं की मी उगीच शंका घेणार नाही, जोपर्यंत माझ्याकडे ऑथेंटिक काही माहिती नाही तो. जिस दिन ये घटना हुई थी उस दिन आपने कहा था कि इस पर राजनीति ना की जाए, उसके बावजूद जो है